द्रौपदीचं वस्त्रहरण होत असताना सर्वजण गप्प का होते? कोणी विरोध का केला नाही? हा प्रश्न महाभारताच्या सभासदांवरील नैतिकतेचा कठोर प्रश्न आहे. द्रौपदीचं वस्त्रहरण हे केवळ एक स्त्रीच्या अपमानाचं प्रकरण नव्हतं, तर संपूर्ण धर्म, नीती आणि समाजमन ह्यांचं अपयश दर्शवणारा प्रसंग आहे. युधिष्ठिराने द्यूत म्हणजे जुगार खेळताना आधी आपली संपत्ती, मग बंधू आणि शेवटी द्रौपदीला पणाला लावलं. जिंकल्यावर दुःशासनाने द्रौपदीला सभागृहात ओढून आणलं आणि तिचं वस्त्रहरण करायला लागला. तेव्हा उपस्थित होते भीष्म, द्रोणाचार्य, कृपाचार्य, विदुर, धृतराष्ट्र, युधिष्ठिर, भीम, अर्जुन, दुर्योधन, दुःशासन आणि इतर सभासद. मग कोणी थांबवलं नाही का? भीष्म पितामह धर्मसंकटात अडकलेले. त्यांनी फक्त विचार केला की द्रौपदीवर मालकीचा अधिकार आहे का युधिष्ठिराचा, कारण तो आधी स्वतःलाच हरलाय. त्यामुळे त्यांनी स्पष्ट विरोध न करता मूक राहणं पसंत केलं. द्रोणाचार्य, कृपाचार्य राजाश्रयी ब्राह्मण. ते अत्यंत विद्वान पण राजाश्रयावर अवलंबून होते. त्यांनी या अन्यायाला विरोध न करता धृतराष्ट्राच्या भीतीने शांतता राखली. विदुर एकट्याने विरोध. विदुराने तीव्र शब्दात विरोध केला की ही सभा धर्माच्या नावाने काळीमा फासणारी आहे. पण त्याचा आवाज बहुतेकांनी दुर्लक्षित केला. पांडव युधिष्ठिराच्या प्रतिज्ञेने बांधलेले. धर्मासाठी त्यांनी आपली अस्त्रे खाली ठेवली होती. भीम संतापला होता. त्याने दुर्योधनाला ठार मारण्याची इच्छा व्यक्त केली, पण युधिष्ठिराने त्याला थांबवलं. मग धृतराष्ट्र पुत्रमोहात अंध. दुर्योधन आणि दुःशासनाचं वर्तन पाहूनही काही न बोलणारा राजा, जो राजधर्म विसरून पुत्रप्रेमात अंध झाला. तेव्हा कोण वाचवतं द्रौपदीला? श्रीकृष्ण. द्रौपदीने हात उंचावून पुकारलं की हे केशव, हे गोविंद, माझं रक्षण कर. तेव्हा श्रीकृष्णाने द्रौपदीचं वस्त्र अखंड करून दिलं. दुःशासन दमला, पण वस्त्र संपूच शकलं नाही. ही सभ्यतेची परीक्षा होती आणि बहुतेक जण अपयशी ठरले. जेव्हा अन्याय समोर घडतो तेव्हा गप्प बसणं हाही अन्यायातला सहभाग असतो. धर्म ही फक्त पूजा नाही, तो नीतिमत्तेचा, न्यायाचा आणि कृतीचा मार्ग आहे.